राम राम मंडळी, शुभ सकाळ. तर पहा काय चालू आहे. प्रेस इस्त्री हे टोपी. तर चला थोडीशी सेवा आमचे सासरे बुवाची. सकाळी सकाळी लग्नात चाललो तर मग चला म्हटलं तर इस्त्री म्हटलं दाखवा इकडे आहे म्हटलं 25 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर आमच्या आकड सासूबाई म्हणतात की बा यूट्यूबवर बसल्यात. खरीच गोष्ट आहे, आपल्या यूट्यूबवर व्हायचंच आहे म्हणा. तर टोपी आजकाल टोपी काय कोण कशी कोणाला देते का साळू, बरोबर आहे ना. हे साळू आमचे बसल्यात एकाच कंपनीचे, आम्ही फसवलेले ग्राहक आहो. तर पावा आता काय करावं लागू राहिलं. इस्त्री सासरेबाजी सेवा करावंच लागते म्हणा, नाही काय, सेवेचा पिंडच आहे आपला. तर आम्ही एकाच कंपनीचे फसवलेले ग्राहक सगळे एका जाणी जमा झालो. आता सगळे मिळून आम्ही आमचा साळा तोही फसवला, आता तोही आमच्या याच्यात जमा केला आम्ही एका याच्यात, नाही का. तर पहा मग आता टोप्या देणं बा, लोक आता एकामेकाला टोप्या देऊन राहिले. टोपीवरून आठवलं बरं, कोणी कोणाला कोणती टोपी देते, कोणी कोणाला कोणती टोपी देते. जसे आता सरकारनं टोपी दिली आपल्या महाराष्ट्र सरकारनं की आम्ही कर्ज माफ करू, हे करू ते करू, अशा प्रत्येकजण आपापल्या मतलबासाठी बरोबर टोप्या देतात. तर मग तुम्ही कोणी कोणाला कोणती टोपी दिली का हा फसवला गळी का रे नवरदेव. आता तर तुम्ही टोप्या देणं बंद करावं देत असाल तर. काहून की आता नाहीतरी आपण सामान्य माणसाला तर कोणी टोप्या देऊन जाते. म्हणून टोपीवरून आठवलं, 2 शब्द आठवले ते तुमच्यासमोर सांगितले, प्रस्तुत केले. पहा बरोबर असेल तर, नाही का. टोपी देणे म्हणजे विश्वासघात करणे. विश्वासघात करणे म्हणजे याची काही चुकीले काही माफी नाही आहे. आपल्याला इथं वाटते की आपण बाबा बरोबर टोपी दिली, थोड्या वेळापुरता आपल्याला आनंद होते, पण त्याचं रूपांतर पुढे म्हणजे इथेच कर आणि इथेच भर. म्हणून कोणी टोप्या देऊ नका रे भाऊ. चला मग करतो जराशी प्रेस राहिली तर.